अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि लांबलेल्या पावसामुळे यावर्षी ई-पीक नोंदणीचं काम रखडले। त्यामुळे शासनानं ई-पीक नोंदणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे। शेतकऱ्यांनी आणि पीक पाहणी सहाय्यकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचना प्रशासनानं केल्या आहेत। शेतीच्या पीक नोंदणीतील गैरप्रकार रोखण्यासाठी ई-पीक नोंदणीची पद्धत सुरू झाली आहे। ई-पीक नोंदणीसाठी यंदा 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती, पण पूर परिस्थिती आणि लांबलेल्या पावसामुळे ई-पीक नोंदणीचं काम रखडलं। राज्यात आतापर्यंत केवळ 37% ई-पीक नोंदणी झाली आहे। शेतकऱ्यांच्या 7/12वर पिकाची नोंद नसल्यास पीक विमा, पीक कर्ज आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासनाकडून मदत मिळण्यात अडचणी येतात। त्यामुळे 7/12 उतार्यावर पिकाची नोंद असणं आवश्यक आहे। पीक नोंदणीतील बोगसगिरी रोखण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून आणि GPS प्रणालीद्वारे पीक नोंदणी केली जाते। पण काही ठिकाणी नेटवर्क मिळत नाही, तर सर्व्हर डाऊन आणि मोबाईल ॲपमधील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय। परिणामी ई-पीक नोंदणी झाली नसल्यानं शेतकरी अनेक लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनानं 30 नोव्हेंबरपर्यंत ई-पीक नोंदणीची मुदत वाढवली आहे। कोतवाल, पोलीस पाटील आणि शासकीय कर्मचाऱ्यांना शासनानं सहाय्यक ई-पीक नोंदणी कर्मचारी म्हणून नियुक्त केलंय। त्यांच्या मदतीनं ई-पीक नोंदणीचं काम पूर्ण केलं जाईल।